नेपाळची जेन झेड जनरेशन खरंच मूर्ख आणि पागल आहे का? जी फक्त सोशल मीडिया साइट्सवर, Facebookवरती, मेटावरती बंदी घातली म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे, जाळपोळ करत आहे, मारझोड करत आहे, अख्खी संसद पेटवून दिली आहे? बिलकुल नाही. ह्याच्यामागे खूप मोठी गोष्ट आहे जी तुमच्या नजरेमध्ये नाही आली. मागच्या 1 महिन्यापूर्वीपासून सोशल मीडिया साइटवरती, नेपाळवरती नेपो बेबीज नावाचा ट्रेंड चालू आहे. ज्याच्यामध्ये तिथं झालेल्या नेत्यांची, जे रनिंग आता मंत्री आहेत, त्यांची लेकरं जी विदेशामध्ये जाऊन लॅविश लाईफ जगत आहेत. गुच्ची, फ्लोरा, काही वापरून सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करत आहेत आणि नेपाळची जनता भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये महागाईला तोंड देते. सरकार सामान्य जनतेच्या प्रश्नांवरती काहीच न करता स्वतःचे खिसे भरत होते. जे नेते भ्रष्टाचार करून जनतेला लुटून तो पैसा, काळा पैसा बाहेर देशामध्ये आपल्या लेकरांवरती खर्च करत होते, काळी संपत्ती जमा करत होते, त्याच्या विरोधामध्ये झालेला उद्रेक आहे. आणि नेपाळ सरकारने सगळ्यात मोठी चूक केली. ज्यावेळेस नेपाळ सरकार सोशल मीडियावरती एक्सपोज व्हायला लागलं, तिथले भ्रष्ट मंत्र्यांचे काळे कारनामे सोशल मीडियावरती फिरायला लागले, ते थांबवण्यासाठी तिथल्या गव्हर्नमेंटने सोशल मीडिया साइटवरती बॅन आणायचा निर्णय घेतला आणि जेन झेड जनरेशनच्या नजरेमध्ये तीच गोष्ट खटकली. त्यांना डान्स बघायचा नव्हता, नाही, मागच्या 1 महिन्यापासून नेपो बेबीज नावाचा ट्रेंड चालू होता. त्यामध्ये हे नेते, त्यांची लेकरं एक्सपोज होत होती. सर्वसामान्य जनता भरडली जात होती प्रॉब्लेम आणि समस्यांच्या विळख्यामध्ये. आणि हे नेते ऐश करत होते, त्यांची लेकरं ऐश करत होती, काळा पैसा जमवत होती. त्याच्या विरोधात झालेला उद्रेक आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांवरती गोळ्या घातल्या, 19च्या वर लोक मेली आणि तिथून झाला उद्रेक. आपल्या भारतामध्ये पण तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये तर जनसुरक्षा विधेयक आणलंय, त्याच्यामध्ये तर सरकार विरोधात कोणी बोललं तर 2 वर्षाचा कारावास होणार आहे. जेन झेड जनरेशन खरंच चुकीची नाहीये. त्यांच्या नजरेमध्ये चूक असेल तर ते चुकीला चूकच म्हणतात. पण नेपाळमध्ये होत असलेल्या हिंसेचं कधीच समर्थन नाही. नेपाळमध्ये लवकर शांती लाभो हीच अपेक्षा.